एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बाई किती उशीर झालाय, भाऊजी आले सुद्धा, जेवणाचा पत्ता नाहीये काही. मी काय म्हणते बहिणी, मी ना पटकन भाजी करते, बटाट्याच्या काचऱ्या आणि मसुरीची आमटी करते आणि गरम गरम कुकर आता भातच लावते मी पटकन. मी बहिणी काय अशा का उभ्या आहात तुम्ही, काय झालंय? काय होणार आहे? नाही नाही, होणार काही नाहीये, तुम्ही काय विचार करताय ते विचारते मी तुम्हाला. मी ना रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. पण ते सायली मिळाली आहे ना, ती काहीतरी ते फ्राईड राईस आणि मंचुरियन करणार आहे म्हणून. मग आपण भाजी कसली करूया? नाहीतर आपण असं करूया, ती मटकी ठेवली ना आपण फ्रीज मध्ये, मोड आलेली त्या दिवशी बांधून ठेवली बघ, ती करूया. नाही, परवा आपण खीर केली होती, काल खरवस झालाय. मग मी मगाशी स्वानंदीला विचारलं की शेवयाचा शिरा करू का, तर ती नको म्हणाली. पण आता गोडाचा म्हणून काहीतरी करायला पाहिजे, तर तोच करूया आपण. आणि तू उभी काय आहेस, तू जा ना, तू शेवया भाजायला घे. बहिणी बहिणी, हो हो हो, काय तुम्ही माझ्यासारखे बोलताय, तुमच्या लक्षात येतंय का? आणि तुम्ही काहीतरी लपवताय ना, मला खरं सांगा तुम्ही. नाही, मगाशी ना स्वानंदी तुम्हाला विचारत होती तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, पण त्यानंतर भाऊजींनी जेव्हा तुम्हाला विचारलं ना, तेव्हा तुम्ही आतमध्ये येऊन रडायला लागलात. मी पाहिलं होतं तुम्हाला. आता माझी खात्री पटली, तुम्ही मला सांगणार आहात का? हो अनिता, माझ्या हातून एक खूप मोठी चूक झाली आहे ग. उभ्या आयुष्यात कधी खोटं नाही बोलले, आणि आज मी बहिणी आहो, कॉफी. वहिनी, हे फोटोज बघा ना, किती गोड आलेत. हा बघा ना. खूपच छान आलाय ग तुमच्या दोघींचं. आणि हा बघा, आपण सगळे. हो मस्त आलाय ना. हो. आणि हा फोटो, त्यात आई आणि आत्या एकत्र बसले. वहिनी, तुम्ही पण तोच विचार करताय का जो मी करते? हो, म्हणजे स्वानंदी, तू सांगितल्यापासून आहे ना, मला प्रश्नच पडलाय की आईने इतक्या सहज परवानगी कशी दिली असेल मला जायला, ते सुद्धा माझ्या माहेरी. मला सतत असं वाटतंय की आईंचं दुखणं खरं नाही, पण त्या जे करतात त्यातून त्यांना काय फायदा होऊ शकतो? घरात दागिने वगैरे नाही ना आणून ठेवले? नेमका काय हेतू असेल आईंचा? कशाला तिथे जाऊन राहिल्या त्या? काहीतरी आहे जे माझ्या लक्षात येत नाही. हाती येता येता निसटतंय. आजीशी बोलायला हवं. तिलाही काहीच कसं कळलं नाहीये अजून, की नसेल काहीच. नाही, पण मग आई का टेन्शन मध्ये होती? काय झालं असेल? हे प्रश्न आहेत, पण उत्तर एकाचही नाहीये. कुठे हरवली आहेस? कॉफी थंड होते. हो,
त्यांची फारच इच्छा दिसली स्वानंदीला मंगळसूत्र घेण्याची. मला ना काही कळतच नाहीये. म्हणजे ललिताताईंनी स्वानंदीसाठी मंगळसूत्र केलं म्हणून आनंद मानायचा का त्यांनी तुमच्याकडून 30,000 रुपये घेतले म्हणून काळजी करायची? काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्या पैसे देणार आहेत आपल्याला परत. पण मी यांच्याशी खोटं बोलले ग. ते माझ्या जीवाला लागून राहिलंय. नेहमी खरं बोलणारी बायको एखाद दिवशी खोटं बोलली ना तरी तिचा नवरा डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतो. आणि आपल्यासारख्या बायकांना हेच चालतं. आणि मला काही प्रश्न विचारले असते ना तर मी कदाचित खरं सांगूनही टाकलं असतं. पण यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो मी मोडला. तुम्ही स्वानंदीला पण काहीच सांगितलं नाहीये का? अनिता, मला हेच कळत नाहीये की मी सगळ्यांशी खोटं का बोलतेय. वहिनी अहो, ललिताताईंनी जसं तडकाफडकी ठरवलं ना तसं आपल्या घरात कोणीच काहीच ठरवत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय. म्हणजे 1.5 तोळ्याचा दागिना घ्यायचा असला ना तर कमीत कमी 1.5 महिना चर्चा होते आपल्या घरात. असं होत नाही हो आपल्याकडे, म्हणून तुम्हाला धक्का बसलाय. स्वानंदीला पण धक्काच बसला असता म्हणून मी नाही सांगितलं तिला. आणि ललिताताईंनी मला सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. वहिनी, मला ना काहीतरी असं विचित्र वाटतंय. म्हणजे ही अशी लपवाछपवी कधीच होत नाही हो आपल्या घरात. हो ग, पण आता त्या म्हणाल्या ना मला कोणाला सांगू नको म्हणून, मग कसं सांगणार मी? तरी मी तुला सांगितलं. तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू शकला नसतं. पण माझ्यापेक्षाही तुम्ही भाऊजींशी खोटं बोललात ना म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय. ती तर टोचणी लागूनच राहिली आहे माझ्या मनाला. म्हणजे हे मला कदाचित काही म्हणाले सुद्धा नसते ग. पण एका झटक्यात 30,000 रुपये दागिन्यांसाठी मी दिले हे मला सांगवेच ना ग. बहिणी, मला वाटतं तुम्ही ना आता जास्त विचार करू नका. आणि मला वाटतं ललिताताई तुम्हाला जेव्हा पैसे परत करतील ना तेव्हा भाऊजींना तुम्ही सगळं सांगून मोकळ्या व्हा. हो, या घराला खोटेपणा चालत नाही आणि मानवत सुद्धा नाही. आणि खरं काय ते सांगितल्याशिवाय मला पण चैन नाही पडायचं ग. तुम्ही शांत व्हा आता. मी कॉफी करते तुमच्यासाठी, म्हणजे बरं वाटेल. काळजी नका करू. तिला असा काहीतरी धडा शिकवते ना की पार बिघडून जाण्याची सुरुवात होईल. शी बाबा, आजी म्हणते ना तसं होतंय आज माझं. पुढचं पाठ आणि मागचं सपाट. काय करू यार. वेळच्या वेळी अभ्यास नाही ना केला की असंच होतं. हा? अगं म्हणजे पोर्शन खूप असतो ना तुम्हाला आजकाल. आमच्या वेळी नव्हतं असं काय. हो ना, मला तर ना कळतच नाही आता मी काय करायचं. हो ना, ही बस मी सांगते उपाय तुला. बस ना. पण तुला चालेल ना मी उपाय सांगितलेला? हो, पण अंगारा वगैरे पॉकेट मध्ये ठेवायचा किंवा कोणत्या तरी बाबाजींचा फोटो कंपासी मध्ये ठेवायचा असं काही सांगू नका. असं काही नसतं. अच्छा, म्हणजे झालेत का सगळे उपाय करून? नाही, मुळात आमच्या घरात हे सगळं चालतच नाही. कसं समजली? आपण ना स्वतःचीच मदत स्वतःला करायची असते. हो, काका आणि बाबा सुद्धा हेच म्हणतात. हा, म्हणून तर सांगते तुला. म्हणजे बघ, आता परीक्षा देणारी तू, पेपर लिहिणारी तू, उत्तर लिहिणारी तू, पास होणारी तू आणि नापास होणारी तूच. म्हणजे बघ, माझ्याकडे उपाय आहे आणि अजून वेळ गेलेली नाही ना म्हणून तुला सांगते. सांगा मग. पण एक आहे, मी तुला हा उपाय सांगितलाय, कुणालाही सांगायचं नाही. नाही सांगणार. तुझं रायटिंग पॅड जे तू घेऊन जाणार आहेस ना परीक्षेला, त्याच्या मागे उत्तर लिहायची. म्हणजे कॉपी? छे ग, कॉपी नाही काही. स्वतःची स्वतःला केलेली मदत थोडीशी. बघ म्हणजे आता तुला पटतंय का? तर मग आहेच घोकंपट्टी. करा सुरुवात पाठांतराला, नाही का? बरं, करते मी तुम्ही सांगताय तसं.
नाही मग हे तर नुसती सुरुवात आहे. तुला इतकं बिघडवीन ना की संपदालाही मागे टाकशील. हो चालेल. जुईली काय करतेस तू? ते ते पाठ होत नव्हतं माझं हे आन्सर, आणि हे ना एक्झाम मध्ये नक्की येणार काका, म्हणून ते लिहून काढलं. म्हणजे कॉपी करत होतीस? नाही नाही, कॉपी नाही, फक्त थोडीची मदत स्वतःची स्वतःला. अरे देवा, आता ही बावळट मुलगी माझं नाव घेते का काय? किती मार्कांचा आहे हा प्रश्न? 6. 100 मार्काची परीक्षा आहे. मग 94 मार्काचं येतंय तर तेवढाच पेपर लिहायचा. जे काही मार्क पडतील ते 94 पैकी पडले असं मी समजेल. आणि ही स्वतःची स्वतःला मदत नाही आहे, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार. विश्वासघात आहे हा. हे बघूया, 2 मार्ग असतात. एक खूप सोपा असतो आणि समोर लगेच फायदा दिसत असतो, आणि एक जरा कठीण अवघड असतो. पण तो मार्ग चालून गेला ना की त्याच्या पुढे यश आणि सन्मान नक्की असतो. या असल्या सोप्या मार्गात फायदा असतो पण अपमान असतो. आता तू ठरव कुठल्या मार्गाने जायचं. सॉरी काका. ठीक आहे, चल आवरायला घे. सॉरी हा ललिताताई, म्हणजे खरं तर मुलांना असं ओरडायची या घरची पद्धत नाही, पण कधी कधी बोलावं लागतो. काय बाहेर बिथरवणारे बहकवणारे इतकं असतात. काहीतरी सांगितलं असेल जुईल्याला, पॅडच्या मागं लिहावं, उत्तर लिहायला सोपं पडतं वगैरे, नाही का? तुम्ही सुद्धा काही चुकीचं दिसलं ना कोणी वागताना तर सरळ बोला या मुलींना. आणि चूक ती चूकच. तुमच्या घरच्या असल्या शिकवणीमुळेच ना स्वानंदी माझ्या डोक्यावर नाचते. कधी सुधारणार म्हणून नाही ते देशपांडे. बहिणी, अहो कुठे निघालात तुम्ही? टिफिन तुमचा? मी तुला सांगितल्याशिवाय जाईन का? आणि तुम्हाला माहितीये टिफिन द्यायला तुम्हाला शाळेत सुद्धा येईल. हो येशील बाई. बरं, भाऊजींचा टिफिन आहे त्यांना हो 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 सांगा. हो तयार आहे. अगदी 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 अगदी. वहिनी साहेब, आत येऊ का? या ना. कोण आपण? नाही, मी फार वेळ घेणार नाही आपला, फक्त 5च मिनिटं. साहेब आहेत का घरात? हो आहेत. अंजली, कोण आहे? अरे आई साहेब, अलभ्यला पाया पडतो. सुखी. मी तुमच्या मुलासारखाच आहे, आशीर्वाद असू द्या. आपण कोण? नाही, मी काय तेवढा फारसा मोठा माणूस नाही आहे, पण आई साहेब आपल्या आशीर्वादाने आहेत काही साड्यांची, काही कपड्यांची दुकानं. मी महेंद्र ठाकूर देसाई. आलं लक्षात. अनिता, चहा घेऊन यांच्यासाठी. आणि अंजली, वसंताला बोलावून आण. हो. मध्यंतरी तुमचा माणूस येऊन गेला आमच्याकडं. हो, पण साहेबांनी त्याला परत पाठवलं ना, म्हणून मलाच यावं लागलं. साहेब तुम्हाला सुद्धा परत पाठवणार. बसा. अरे आई साहेब, तुम्ही उभे आणि मी बसणार. या तुम्ही बसा, या खुर्ची बसा.
माझा मुलगा येईलच एवढ्या. आई साहेब, माझ्याकडे ना तुमच्यासाठी एक सुंदर प्रपोजल आहे बघा. काय तुम्ही फक्त एकदा हो म्हणा. ही बॅग दे. ही बॅग इथेच ठेवून जाईल. आणि हो, ते जाताना एक ब्लँक चेक सुद्धा देऊन जाईल. तुम्ही किती पैसे भरताय ते वळूनही बघणार नाही. चुकीच्या व्यक्तीशी बोलताय तुम्ही. साहेब तुम्ही नमस्कार. मी तर फक्त आपल्या आईंशी. त्यांच्याशी बोललात हेही चुकीचं केलं, कारण प्रामाणिकपणा त्यांच्याकडूनच माझ्याकडे आला. साहेब एवढं टोकाला उभं राहून नाही चालत संसार. 4 पावलं तुम्ही पुढे या, 10 पावलं मी येतो. आपसात बसून समजून घेऊ साहेब. हा समजूतदारपणा टॅक्स भरताना दाखवला असतात तर ही वेळ आली नसती तुमच्यावर. साहेब आपण बाहेरच बसून बोलूया सगळं. मी काय करतो, एक 5 स्टार मध्ये टेबल बुक करतो. तिथे निवांत बसू. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. काय समजावून सांगणार आहात? तुमची अख्खी फाईल तोंड पाठ आहे मला. साहेब कागदांचा अभ्यास करून काय होणार आहे? माणसाच्या आयुष्यात नफा हवा, नफा. आणि असंही सरकारी नोकरीमध्ये मिळून मिळून कितीच मिळत असेल तुम्हाला? ठाकूर देसाई, तुम्ही तुमची पायरी सोडून बोलतात. साहेब मी माझी पायरी सोडीन तेव्हाच तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वरची पायरी. खबरदार! माझं कुटुंब आणि माझी मुलं बाळ यांचं नाव घ्यायचं नाही. अरे साहेब उगीच नाराज होताय तुम्ही. मी तर जगाचा व्यवहार सांगत होतो फक्त. मी तुम्हाला शिकवायला आलो जगावं कसं, वागावं कसं, व्यवहार कसा करावा, नाही ना? तुम्ही फक्त इन्कम टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स वेळच्या वेळी व्यवस्थित भरा. हाच तुमच्या सुटकेचा एकमेव मार्ग आहे. नाही तर मला माझं कर्तव्य पार पाडावं लागेल. साहेब आपली बरीच कर्तव्य अजून तशीच बाकी आहेत. त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्या. नाहीतर बघता बघता रिटायर व्हाल आणि नंतर लक्षात येईल की आपली घरची सगळी कर्तव्य तशीच्या तशी राहिली. म्हणजे आता बघा हा तुमचा टीव्ही. या टीव्हीच्या ऐवजी 42 इंचाचा फ्लॅट टीव्ही येऊ शकतो. आणि हो आई साहेब, तुमच्या ज्या 2 नाती आहेत ना त्यांचंही उच्च शिक्षण आपल्याला परदेशात करता येईल. तुमच्या या घराच्या जागी एक पॉश डुप्लेक्स फ्लॅट येऊ शकतो. आणि ती मोकळी जागा आहे ना तुमची साहेब, त्या जागी एक चांगली पॉश कार पण पार्क होऊ शकते. बरं या सगळ्याच्या बदलीत मला काही नकोय, खरंच काही नकोय. फक्त माझ्या दुकानाकडे कानाडोळा करा. तुमची सगळ्यांची पावलं साहेब माझ्या दुकानामध्ये फक्त साड्या आणि ब्लेझर्स घेण्यासाठी येऊ द्या. आणि तेही कॉम्प्लिमेंटरी आहे साहेब. हे घ्या, हे माझं कार्ड. फक्त रेड होऊ देऊ नका. ठाकूर देसाई, मी मगाचपासून तुमचं बोलणं शांतपणे ऐकून घेतोय, कारण मला तुमची लायकी काय आहे ते बघायचं होतं. तुम्ही निघा. दरवाजा उघडा आहे. अरे पण साहेब निघा म्हणतो ना. मला तुमच्या पैशाची आणि या कपड्यांची काहीही गरज नाहीये, कारण माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या गरजा खूप कमी आहेत. गरजा कमी आहेत कारण आम्हाला मोह नाही. मोह झाला की पाऊल वाकडं पडतं. मनावर मोहाचं राज्य आलं ना की मग त्याची दुर्दशा होते, जशी आता तुमची झाली. ठाकूर देसाई, तुमच्यापेक्षा पैशाने कदाचित मी गरीब असेन, पण आज तुम्ही माझ्या दाराशी आलाय भीक मागत. माझा पारा चढायच्या तिथनं निघून जा. चालते वा. आउट. ते घेऊन जा. घ्या रे, चला.
चला आपापल्या कामाला लागा. रिलॅक्स. या गोष्टींचा विचार आणि चर्चा करायची गरज नाहीये. चला, खूप काम आहेत. चला आई.